नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी निखिल डाके, मोहिको प्रायव्हेट लिमिटेड, माजलगाव टेरिटरी बिझनेस मॅनेजर। आज आपण नाथापूर तालुका जिल्हा बीड येथील शेतकरी श्री गोविंद भाऊ सारडा यांच्या शेतामध्ये मोहिकोचं नवीन क्रांतिकारी वाण हाय स्पीड या वाणाची पीक पाहणी करायला आलो। पीक पाहणी करता वेळेस सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, हे जे तुम्हाला समोर वाण दिसतंय या वाणाची लागवड 11 जून 2025 रोजी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये केली आहे। तर त्यांनी चालू वर्षी हे नवीन वाण असल्यामुळे निवड केली आहे। तर तुम्ही वाण तुमच्या समोर आहे, तुम्ही पाहू शकतात। या वाणाविषयी जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काढून घ्या, खाली बुडापासून 4 बोटाच्या अंतरावरच ह्याला डायरेक्ट तुम्हाला ही फळांची सेटिंग दिसेल। त्यानंतर 2 बोंडांच्या मधला जर अंतर पाहिला तर अतिशय एकदम जवळ आहे आणि बोल साईज ह्याची मीडियम ते मोठ्या आकाराचं आहे आणि झाड आपल्या समोर आहे। मी जास्त बोलण्याची गरज नाही कारण प्लॉटच बोलतोय। आताच आम्ही याचं काउंट केलं तर जवळपास 85 ते 90 बोंड एका झाडावरती पूर्णपणे परिपक्व झालेली आहेत। शेतकरी बांधवांना सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की प्लॉट पूर्णपणे पाण्याने वाहवलेला आहे। खाली तुम्ही बघू शकता पूर्णपणे चिखल आहे, अतिवृष्टी झालेली। त्याही काळामध्ये अतिवृष्टी असून निसर्गाची साथ नाही आहे तरी बी आपण बघू शकता प्लॉट पूर्णपणे हिरवागार आहे, ग्रीनरी एकदम पूर्ण भरलेली। आणि झाडाच्या हेच नाही, तुम्ही ह्यातलं कुठलंही झाड बघा, एकदम बुडापासून हे झाड बघू शकता शेंड्यापर्यंत पूर्णपणे ग्रीनरी आणि पूर्णपणे परिपक्व बोंड आहेत। बोंडांची संख्या जवळजवळ, कीड रोग आजच्या कंडिशनला कुठलाही दिसत नाही। तर याच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला जे की नवीन प्रयोग करणारे असतात, प्रगतशील शेतकरी असतात, सर्वसामान्य कुटुंबातील असतात, सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की यावर्षी भलेही तुम्ही लावलं नसेल तर येणारं जे पुढचं 2026चा हंगाम आहे तर 2026 मध्ये प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये मोहिको कंपनीचं हाय स्पीड या वाणाची लागवड करायची। तर लागवड करताना शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगतोय मी, हे वाण जे सरळ वाढणार आहे त्यामुळे तुम्ही याची सघन पद्धतीने लागवड जरी करायचं म्हटलं तरी अडचण येणार नाही। त्याला अंतर 1.5 फूट 2 फूट 1 फूट जरी ठेवलं तर हे झाड तुम्ही बघू शकताय सिंगल बीला एवढा माल आहे। त्या पद्धतीने येणाऱ्या वर्षात तुम्ही लावा, एवढंच सांगेल। बाकी धन्यवाद।